नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा केमिस्ट्रीच्या के स्कीमचा सेकंड चॅप्टर आपण बघत आहोत, इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड करोजन. त्याचा हा 6वा भाग आहे. सेकंड टाईप ऑफ करोजन इज इमर्स करोजन और वेट करोजन और इट इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोकेमिकल करोजन. डेफिनेशन काय ती बघू आपण. द करोजन विच इज ब्रॉट अबाउट थ्रू आयोनिक रिॲक्शन, त्याच्यात आयोनिक रिॲक्शन्स होतात म्हणून त्याला इलेक्ट्रोकेमिकल करोजन म्हणतात. वेन टू डिसिमिलर मेटल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, जेव्हा दोन वेगवेगळे मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात इन प्रेझेन्स ऑफ कंडक्टिंग मिडियम, आणि त्याला काहीतरी कंडक्टिंग मिडियम सपोर्ट करणारं असतं, तेव्हा जे करोजन होतं दॅट इज नोन ॲज इलेक्ट्रोकेमिकल करोजन, इमर्स करोजन और वेट करोजन. फॉर एक्झाम्पल, रस्टिंग ऑफ फेन्सिंग वायर्स अंडर जॉईंट, करोजन ऑफ स्टील पाईप कनेक्टेड टू कॉपर प्लंबिंग. इथे हे एक्झाम्पल दिलं आहे बघा, स्टील पाईप कनेक्टेड टू कॉपर प्लंबिंग. करोजन ऑफ लेड अँटीमनी सोल्डर अराउंड द कॉपर वायर, इकडे हे दिलेलं आहे. करोजन ऑफ स्टील स्क्रूज इन मरीन ब्रास हार्डवेअर, इकडे हे एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याची फिगर इथे दिलेली आहे. करोजन ऑफ आयर्न नेल्स विच आर यूज टू जॉईन कॉपर शीट्स. म्हणजे ह्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात येईल की दोन वेगवेगळे मेटल जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्याच्या सपोर्ट करणारं कंडक्टिंग मीडियम असतं, त्यावेळेस जे करोजन होतं दॅट इज नोन ॲज वेट करोजन. नाव नेक्स्ट इज टाईप्स ऑफ वेट करोजन. दोन टाईपचं वेट करोजन असतं. फर्स्ट इज गॅल्व्हॅनिक सेल्फ फॉर्मेशन. गॅल्व्हॅनिक सेल्फ फॉर्मेशनमध्ये जेव्हा दोन वेगवेगळे मेटल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि लिक्विड मिडियम असतो, व्हेन टू डिसिमिलर मेटल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर इन प्रेझन्स ऑफ लिक्विड कंडक्टिंग मिडियम और मॉइश्चर, then it is known as galvanic cell formation. For example, corrosion due to galvanic cell action is Daniell cell. Daniell cell आपण बघितलं होतं, कॉपर आणि झिंक हे दोन मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यानंतर झिंकचं करोजन होतं अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. रस्टिंग ऑफ स्टील पाईप कनेक्टेड टू कॉपर प्लंबिंग, मागच्या याच्यात आपण बघितलं ते एक्झाम्पल. रस्टिंग ऑफ आयर्न नेल्स यूज टू जॉईन कॉपर शीट्स, हे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. सपोज हे एक्झाम्पल आलं, रस्टिंग ऑफ स्टील पाईप्स कनेक्टेड टू कॉपर प्लंबिंग, इट इज विच टाईप ऑफ करोजन, वेदर इट इज ॲटमॉस्फेरिक करोजन और करोजन ड्यू टू फॉर्मेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल, करोजन ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन सेल, असे क्वेश्चन येऊ शकतात. जेव्हा तुम्हाला दोन मेटल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत असं दिसतंय सेंटेन्समध्ये, इकडे स्टील आहे आणि कॉपर आहे, ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर गॅल्व्हॅनिक सेल फॉर्मेशन असतं आणि हे करोजन इमर्स करोजन असतं. दिस इज फर्स्ट टाईप ऑफ इमर्स करोजन, दॅट इज गॅल्व्हॅनिक सेल फॉर्मेशन. Then next is concentration cell formation. When single metal is in contact with different atmospheric condition, in differential aeration concentration cell, less oxygenated area, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. लेस ऑक्सिजनेटेड एरिया ॲक्ट ॲज ॲनोड, जिथे ऑक्सिजनचा ॲक्सेस कमी असतो तो एरिया ॲनोड म्हणून ॲक्ट करतो, आणि जिथे ऑक्सिजनचा ॲक्सेस जास्त असतो, मोर ऑक्सिजनेटेड एरिया बिकम्स कॅथोड अँड रिमेन अनएफेक्टेड. जिथे ऑक्सिजनचा ॲक्सेस जास्त असतो तिथे करोजन होत नाही. कॉन्सन्ट्रेशन सेल फॉर्मेशनमध्ये परत एकदा बघा, सिंगल मेटल इज सराउंडेड बाय मीडियम, डिफरंट ॲटमॉस्फेरिक कंडिशन, म्हणजे त्याच्यासोबत काहीतरी मीडियम असणार, कुठलं तरी लिक्विड, ॲसिड, बेस असणार, तेव्हा जे तयार होतं दॅट इज कॉन्सन्ट्रेशन सेल. इथे दुसऱ्या मेटलची गरज नसते. एक्झाम्पल ऑफ करोजन ड्यू टू कॉन्सन्ट्रेशन सेल, अनइवन और रफ सरफेस क्रिएट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल, की कमी जास्त जर एखादा सरफेस असेल तर तिथे कॉन्सन्ट्रेशन सेल तयार होतो. पार्शियली बरीड अंडरग्राउंड पाईप्स करोड थ्रू ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल. अंडरग्राउंड पाईपलाईन्स जिथे असतात तिथे ऑक्सिजनचा ॲक्सेस काही ठिकाणी कमी असतो, काही ठिकाणी जास्त असतो, आणि तिथे कॉन्सन्ट्रेशन सेल तयार होतो. वॉटर लाईन करोजन, इट इज अ एक्झाम्पल ऑफ कॉन्सन्ट्रेशन सेल. हे खूप वेळा हा MCQ येतो. इन वॉटर लाईन करोजन विच टाईप ऑफ सेल इज फॉर्म,
वेदर कॉन्सन्ट्रेशन सेल और गॅल्व्हॅनिक सेल. वॉटरलाईन करोजनमध्ये एकच मेटल असतं, त्याच्यामुळे गॅल्व्हॅनिक सेल तयार होऊ शकत नाही आणि तिथे मीडियम असतं म्हणून तिथे कॉन्सन्ट्रेशन सेल तयार होतं. पिटिंग करोजन. पिटिंग करोजनमध्ये पिट्स किंवा होल्स, इथे बघा पिटिंग करोजनमध्ये पिट्स किंवा होल्स तयार झालेले असतात आणि ते जे पिट्स किंवा होल्स असतात ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सेल तयार झालेलं असतं. These are the two types of electrochemical corrosion or wet corrosion or immerse corrosion. त्याचं आणखी एक्झाम्पल आहे रस्टिंग ऑफ फेन्सिंग वायर्स अंडर जॉईंट, अनयूज व्हेकल पार्ट्स विथ डस्ट पार्टिकल्स करोड थ्रू ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल. याचं पण एक्झाम्पल विचारलं जातं बऱ्याचदा. इट इज विच टाईप ऑफ सेल अनयूज व्हेकल कवर्ड विथ डस्ट पार्टिकल गेट करोडेड, विच टाईप ऑफ सेल इज फॉर्म. देन नेक्स्ट इज मेकॅनिझम ऑफ वेट करोजन. जसं आपण ॲटमॉस्फेरिक करोजनमध्ये बघितलं की ॲटमॉस्फेरिक करोजन दोन पद्धतीने एकाच पद्धतीने असतं, फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साईड फिल्म. तसं वेट करोजन जे आहे ते दोन मेथडनी त्याचं मेकॅनिझम आहे. फर्स्ट इज इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस अँड सेकंड इज ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन गॅस. टायटलवरच तुमचा पहिला प्रश्न तयार होतो. मेकॅनिझम ऑफ वेट करोजन इज आयदर बाय इव्हॉल्युशन, तिथे तुम्हाला डायग्राम दिलेली असते, हायड्रोजन गॅस ॲब्सॉर्प्शन और इव्हॉल्युशन. तर ते इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन गॅस ॲब्सॉर्प्शन आहे की इव्हॉल्युशन आहे, तर ऑक्सिजन गॅसचं ॲब्सॉर्प्शन आहे. आता हायड्रोजन गॅस इव्हॉल्युशनचे मेकॅनिझम बघू आपण. स्टील टँक कंटेनिंग ॲसिडिक इंडस्ट्रियल वेस्ट विथ स्मॉल पीस ऑफ कॉपर. आता इकडे बघा स्टील टँक आहे आणि कॉपर आहे, म्हणजे इकडे गॅल्व्हॅनिक सेल पण तयार झालेला आहे. स्टील टँक आणि कॉपर दोन मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि मीडियम आहे ॲसिडिक इंडस्ट्रियल वेस्ट. हा MCQ खूप वेळा येतो. अ स्टील टँक कंटेनिंग ॲसिडिक इंडस्ट्रियल वेस्ट विथ स्मॉल पीस ऑफ कॉपर इन कॉन्टॅक्ट विथ इट, विच टाईप ऑफ मेकॅनिझम इट इज. हा क्वेश्चन येतो. जेव्हा तुम्हाला ॲसिडिक इंडस्ट्रियल वेस्ट दिसतं तर तेव्हा तिथे हायड्रोजन इव्हॉल्युशन मेकॅनिझम असतं. Now, in presence of acidic conducting medium, piece of copper act as cathode. कॉपर जो आहे तो कॅथोड म्हणून ॲक्ट करतो आणि स्टील जो आहे तो ॲनोड म्हणून ॲक्ट करतो अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीजप्रमाणे जर बघितलं तर कॉपर जो आहे तो बॉटमला आहे आणि आयन जो आहे तो टॉपला आहे. म्हणून आयन जो आहे किंवा स्टील तो ॲनोड म्हणून ॲक्ट करतो आणि कॉपर कॅथोड म्हणून ॲक्ट करतो. तुमचा दुसरा MCQ इकडे तयार झाला. कॉपर ॲक्ट ॲज कॅथोड अँड स्टील टँक ॲक्ट ॲज ॲनोड इन हायड्रोजन इव्हॉल्युशन टाईप ऑफ मेकॅनिझम. ॲनोड अंडरगो ऑक्सिडेशन रिॲक्शन विथ लिबरेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आयन जो आहे तो इलेक्ट्रॉन्स लिबरेट करतो आणि तिकडे ऑक्सिडेशन होतं. द लिबरेटेड इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सेप्टेड बाय हायड्रोजन आयन्स. ते जे लिबरेटेड इलेक्ट्रॉन्स असतात ते हायड्रोजन आयन ॲक्सेप्ट करतो आणि तिथे हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो, दॅट इज नोन ॲज रिडक्शन. म्हणजे इथे स्टील टँकमध्ये ॲसिडिक इंडस्ट्रियल वेस्ट आहे आणि त्या स्टील टँकचं करोजन होते. द नेट रिॲक्शन इज सी हिअर, इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस किंवा फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन गॅस. इन दिस टाईप ऑफ करोजन, हा आणखी एक MCQ, कॅथोडिक एरिया इज स्मॉल अँड ॲनोडिक एरिया इज लार्ज. कॅथोड्स जे असतात ते स्मॉल असतात. कॅथोड काय आहे इकडे, कॉपर स्क्रॅप जो आहे किंवा कॉपरचा पीस जो आहे तो आहे कॅथोड आणि कॅथोड जो असतो तो छोटा असतो आणि ॲनोड म्हणजे स्टील टँक जो आहे तो मोठा असतो. इकडे दुसरं ऑप्शन येऊ शकतं, कॅथोड इज लार्ज ॲनोड इज स्मॉल, असं पण एक ऑप्शन असू शकतं. तर तुम्हाला डायग्रॅमवरून ते लक्षात ठेवायचं आहे. ही ही डायग्रॅम आहे. हा स्टील टँक आहे. स्टील टँक ॲनोड आहे म्हणजे ॲनोड मोठा आहे आणि कॉपर स्ट्रेप जे आहे किंवा कॉपरचा एक पीस जो आहे तो कॅथोड आहे, म्हणजे कॅथोड याच्यामध्ये लहान आहे आणि हे ॲसिडिक इंडस्ट्रियल वेस्ट आहे. ॲसिडिक इंडस्ट्रियलच्या वेस्टसोबत स्टील टँकचं करोजन होतं आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतं. सेकंड मेकॅनिझम आपण पुढच्या पार्टमध्ये बघू. थँक्यू.